इयत्ता 10वी गणित भाग नंबर 1 सराव संच 2.2 क्वेश्चन 1 मधलं दुसरे एक्झाम्पल. खालील समीकरणे अवयव पद्धतीने सोडवा. x² + x - 20 = 0. या ठिकाणी शेवटचे पद -20 आणि पहिले पद x यांचा सहगुणक 1 आहे. -20 आणि 1 यांचा गुणाकार केला असता येतो -20. -20चे अशा प्रकारे अवयव काढायचे की मधले पद आता सहगुणक 1 येईल. या ठिकाणी -20चे अवयव +5 आणि -4 इतके येतात. +5 मधून -4 वजा केले असता +1x राहतात. त्यासाठी x² + x - 20 = 0. x² + 5x - 4x - 20 = 0. या ठिकाणी दोन पदे तयार होतात. यामधून x + 5 - 4 x + 5 असे अवयव पडतात. x + 5 = 0 किंवा x - 4 = 0. x + 5 = 0, x -5. -5 हे समीकरणाच्या उजव्या बाजूला येतात कारण डाव्या बाजूला 5 प्लसमध्ये आहे. किंवा x = 4. -4 समीकरणाच्या डाव्या बाजूला मायनसमध्ये आहे, समीकरणाच्या उजव्या बाजूला प्लसमध्ये येईल. म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाचे -5 आणि 4 हे अवयव आहेत किंवा मुळे आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 2y² + 27y + 13 = 0. आता पहिल्या पदाचा सहगुणक 2 आहे, शेवटच्या पदाचा सहगुणक 13. या दोन्हींचा गुणाकार घेतला असता 26 येतो. 26चे अशा प्रकारचे अवयव पाडायचे की मधलं पद 27 येईल. 26 आणि 1 हे दोन अवयव येतात. यांची बेरीज केली असता मधले पद 27 येते. म्हणून 2y² + 26y + y + 13 = 0 अशा प्रकारचं समीकरण येते. या ठिकाणी हे दोन पदे तयार होतात. या पदामधून 2y कॉमन काढले +13 येतात. 13 × 2 26y होतात. या ठिकाणी +1 येतात कॉमन. या ठिकाणी y + 13 येईल = 0. म्हणून y + 13 आणि 2y + 1 = 0. y + 13 = 0 किंवा 2y + 1 = 0. y -30 समीकरणाच्या उजव्या बाजूला -13 होतील किंवा 2y -1. या ठिकाणी +1 समीकरणाच्या डाव्या बाजूला आहे, उजव्या बाजूला गेले असता -1 होईल. म्हणून 2y -1, y -1/2 आणि y -13. म्हणून 13 आणि -1/2 हे दिलेल्या वर्ग समीकरणाचे अवयव आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 5m² = 22m + 15. 5m² = 22m + 15. समीकरणाच्या डाव्या बाजूस समीकरणाच्या उजव्या बाजूला असलेले 22m + 15 घेऊ. या ठिकाणी प्लसमध्ये आहेत, डाव्या बाजूला मायनसमध्ये येतील. 5m² - 22m - 15 = 0. आता या ठिकाणी पहिल्या पदाचा सहगुणक 5 आहे, शेवटचे पद -15 आहे. या दोन्हींचा गुणाकार घेतला असता
75 येतात. 75चे अशा प्रकारचे अवयव पाडायचे की मधले पद -22 इतके येईल. या ठिकाणी 25 × 3 -75 येतात आणि मधलं पद -25 मधून 3 वजा केले असता -22 येतात. त्यामुळे 5m² - 25m + 3m - 15 = 0 अशा प्रकारचे समीकरण येते. या ठिकाणी दोन पदे तयार होतात, 5m² - 25m आणि 3m - 15. या पहिल्या पदामधून 5m कॉमन काढले असता m - 5 या ठिकाणी येतात, प्लस 3m - 5 3m 3 × 5m - 15m होतात, = 0. m - 5 आणि 5m + 3 असे या पदाचे अवयव पडतात. त्यामुळे m - 5 = 0 किंवा 5m + 3 = 0. m = 5 समीकरणाच्या उजव्या बाजूला +5 होतात किंवा 5m = -3 m = -3/5 म्हणून 5 आणि -3/5 ही दोन मुळे येतात. म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाचे 5 आणि -3/5 हे अवयव आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5, 2x² - 2x + 1/2 = 0. 2x² - 2x + 1/2 = 0. प्रथम या पदाचा LCM घेऊ. LCM घेतला असता या ठिकाणी 2x² - 2x + 1/2 = 0. यांचा गुणाकार केला असता 4x² - 4x + 1 = या ठिकाणी 2 भागाकारामध्ये आहे, समीकरणाच्या उजव्या बाजूला गुणाकारामध्ये जाईल. 2 × 0 0 येतात. म्हणून 4x² - 4x + 1 = 0 अशा प्रकारचं समीकरण तयार होतं. आता पहिल्या पदाचा सहगुणक 4 आहे, शेवटचे पद 1 आहे, यांचा गुणाकार घेतला असता 4 येईल. 4चे अशा प्रकारे अवयव पाडायचे की मधले पद -4 येईल. -2 × -2 = 4 आणि मधले पद -2 आणि -2 यांची बेरीज घेतली असता -4 येते. म्हणून या ठिकाणी 4x² - 2x - 2x + 1 = 0. या ठिकाणी या पदामधून कॉमन काढायचं. 2x कंसामध्ये 2x - 1 येतात, परत या ठिकाणी -1 आणि या कंसामध्ये 2x - 1 येतात, = 0. म्हणून याचे अवयव 2x - 1 किंवा 2x - 1 = 0 अशा प्रकारे येतात. 2x - 1 = 0 किंवा 2x - 1 = 0. 2x = 1 किंवा x = 1/2. या ठिकाणी 2 गुणाकारामध्ये आहे, समीकरणाच्या उजव्या बाजूला भागाकारामध्ये जाईल. म्हणून x = 1/2. या ठिकाणी 2x = 1, x = 1/2. 2 हे गुणाकारामध्ये आहे, समीकरणाच्या उजव्या बाजूला भागाकारामध्ये जाईल. म्हणून 1/2 हे दिलेल्या समीकरणाचे अवयव आहेत किंवा मुळे आहेत. दिलेल्या वर्ग समीकरणाचे 1/2 हे अवयव आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6, 6x - 2/x = 1. प्रथम या पदाचा LCM घेऊ. दिलेल्या
समीकरणाचा LCM काढून समीकरण घेऊ. 6x इंटू x मायनस 2 इज इक्वल टू 1. 6x² मायनस 2 इज इक्वल टू 1 आणि x यांचा गुणाकार होईल. या ठिकाणी x भागाकारामध्ये आहे, समीकरणाच्या उजव्या बाजूला गुणाकारामध्ये जाईल. त्यामुळे 6x² या ठिकाणचं उजव्या बाजूचं पद जे x आहे ते या ठिकाणी मायनस x येईल. म्हणून 6x² मायनस x मायनस 2 इज इक्वल टू 0. आता प्रथम पदाचं सहगुणक 6 आहे, शेवटचं पद मायनस 2 आहे. या दोन्हीचा गुणाकार घेतला असता मायनस 12 येतो. 12च्या अशा प्रकारे अवयव घ्यायचे की मधले पद हे मायनस x येईल. 3 आणि मायनस 4. मायनस 4मधून प्लस 3 वजा केले असता मायनस 1 येतात, म्हणून याचा सहगुणक मायनस 1x जाईल. 6x² प्लस 3x मायनस 4x मायनस 2 इज इक्वल टू 0. अशा प्रकारचे दोन पदे तयार होतात. प्रथम पदामधून 3x कॉमन घ्यायचं, कंसात 2x प्लस 1 येईल. दुसऱ्या पदातून मायनस 2 कॉमन घेतले असता 2x प्लस 1 येईल इज इक्वल टू 0. 2x प्लस 1 आणि 3x मायनस 2 इज इक्वल टू 0. 2x प्लस 1 इज इक्वल टू 0 किंवा 3x मायनस 2 इज इक्वल टू 0. x इज इक्वल टू मायनस 1/2 किंवा x इज इक्वल टू 2/3. अशा प्रकारे मायनस 1/2 आणि 2/3 हे दिलेल्या वर्ग समीकरणाचे अवयव येतात. आता क्वेश्चन नंबर 7. √2x² प्लस 7x प्लस 5√2 इज इक्वल टू 0 हे वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. √2x² प्लस 7x प्लस 5√2 इज इक्वल टू 0. यामध्ये पहिल्या पदाचा सहगुणक √2 आहे, शेवटचं जे पद आहे ते 5√2 आहे. यांचा गुणाकार घेतला असता 10 येतो. 10च्या अशा प्रकारे अवयव पाडायचे की मधले पद 7x येईल. त्यामुळे √2x² प्लस 5x प्लस 2x प्लस 5√2 इज इक्वल टू 0. म्हणून x कंसातील संख्या √2x प्लस 5 येते प्लस √2 कंसातील संख्या √2x प्लस 5 इज इक्वल टू 0. याचे अवयव √2x प्लस 5 आणि x प्लस √2 इज इक्वल टू 0 येतात. √2x प्लस 5 इज इक्वल टू 0 किंवा x प्लस √2 इज इक्वल टू 0. √2x इज इक्वल टू मायनस 5 किंवा x इज इक्वल टू मायनस √2. x इज इक्वल टू मायनस 5/√2 किंवा x इज इक्वल टू मायनस √2. त्यामुळे दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे मायनस 5/√2 किंवा मायनस √2 अशा प्रकारचे येतात. क्वेश्चन नंबर 7 आहे. क्वेश्चन 8. 3x² मायनस 2√6x प्लस 2 इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी 3 आणि 2 यांचा गुणाकार घेतला असता 6 येतो. 6चे अशा प्रकारे अवयव पाडायचे की त्यांचा गुणाकार 6 येईल आणि मधले पद मायनस 2√6 येईल. 2√6x येईल. या ठिकाणी 3x² मायनस 2√6x प्लस 2 इज इक्वल टू 0 आहे. तर 6चे अवयव √6 आणि √6 अशा प्रकारे घेतले आणि त्यांची बेरीज मायनस 2√6 येईल इतकी घेतली. आता या ठिकाणी
दोन पदे तयार होतात. त्या पदामधून पहिले √3x कॉमन काढलं, कंसामध्ये √3x मायनस √2 येईल, मायनस √3x मायनस √2 इज इक्वल टू 0. याचे अवयव √3x मायनस √2 आणि √3x मायनस √2 इज इक्वल टू 0 अशा प्रकारे येतील. √3x मायनस √2 इज इक्वल टू 0 किंवा √3x मायनस √2 इज इक्वल टू 0. √3x इज इक्वल टू √2 म्हणून x इज इक्वल टू √2 अपॉन √3 किंवा √3x इज इक्वल टू √2 म्हणून x इज इक्वल टू √2 अपॉन √3. म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाचे √2 अपॉन √3 व √2 अपॉन √3 हे अवयव आहेत किंवा मुळं आहेत. त्यानंतर क्वेश्चन 9, 2m इंटू ब्रॅकेट m मायनस 24 ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू 50. प्रथम समीकरणाचा गुणाकार करून घेऊ. 2m इंटू m 2m स्क्वेअर, 2m इंटू 24 इज इक्वल टू 48m इज इक्वल टू 50. 2m स्क्वेअर मायनस 48m समीकरणाच्या डाव्या बाजूला 50 घेतले असता मायनसमध्ये येईल, मायनस 50 इज इक्वल टू 0. त्यामुळे 2m स्क्वेअर मायनस 48m मायनस 50 इज इक्वल टू 0 हे समीकरण तयार होते. आता या ठिकाणी पहिले पद 2 आहे, शेवटचे पद मायनस 50 आहे. यांचा गुणाकार केला असता मायनस 100 येईल. मायनस 100चे अशा प्रकारचे अवयव पाडायचे की मधले पद मायनस 48 येईल. 50 आणि 2, 50 इंटू 2 इज इक्वल टू 100 मायनस 100. मायनस 50मधून प्लस 2 वजा केले असता मायनस 48 येतात. म्हणून या ठिकाणी दोन पदे घेतली. 2m स्क्वेअर मायनस 50m प्लस 2m मायनस 50 इज इक्वल टू 0. या एका पदामधून 2m कॉमन काढले, कंसामध्ये m मायनस 25 येईल, प्लस 2 कंसामध्ये m मायनस 25 इतके येईल. या ठिकाणी दोन पदे घेतलेली आहेत. m मायनस 25 आणि 2m प्लस 2 इज इक्वल टू 0. m मायनस 25 इज इक्वल टू 0 किंवा 2m प्लस 2 इज इक्वल टू 0. m इज इक्वल टू 25 किंवा 2m इज इक्वल टू मायनस 2. म्हणून m इज इक्वल टू 25 किंवा m इज इक्वल टू मायनस 2 अपॉन 2. 2 2 जा 1. या ठिकाणी मायनस चिन्ह आहे, त्यामुळे मायनस चिन्ह घेतलेले आहे. म्हणून m इज इक्वल टू 25 किंवा m इज इक्वल टू मायनस 1. म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची 25 आणि मायनस 1 हे अवयव आहेत किंवा मुळे आहेत. त्यानंतर क्वेश्चन 10, 25m स्क्वेअर इज इक्वल टू 9. प्रथम 9 समीकरणाच्या डाव्या बाजूला घेतला असता मायनसमध्ये येईल. 25m स्क्वेअर मायनस 9 इज इक्वल टू 0. 5m मायनस 3 किंवा 5m प्लस 3 हे या समीकरणाचे अवयव येतात. म्हणून 5m मायनस 3 इज इक्वल टू 0 किंवा 5m प्लस 3 इज इक्वल टू 0. 5m इज इक्वल टू 3 म्हणून m इज इक्वल टू 3 अपॉन 5 किंवा 5m इज इक्वल टू मायनस 3, m इज इक्वल टू मायनस 3 अपॉन 5. म्हणून 3 अपॉन 5 किंवा मायनस 3 अपॉन 5 हे दिलेल्या वर्ग समीकरणाचे अवयव आहेत.
क्वेश्चन 11. 7m² इज इक्वल टू 21m. 7m² समीकरणाच्या डाव्या बाजूला -21m येतील, म्हणून 7m² - 21m इज इक्वल टू 0. 7m कंसात m - 3 कंस बंद इज इक्वल टू 0, म्हणून 7m इज इक्वल टू 0 किंवा m - 3 इज इक्वल टू 0. m इज इक्वल टू 0 आपण 7, म्हणून m इज इक्वल टू 0 किंवा m इज इक्वल टू 3. m - 3 इज इक्वल टू 0 किंवा m इज इक्वल टू 3. म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाचे 0 आणि 3 हे अवयव आहेत किंवा मुळे आहेत. क्वेश्चन 12. m² - 11 इज इक्वल टू 0. m² - 11 इज इक्वल टू 0. m इंटू ब्रॅकेट m - 11. m कॉमन काढलेलं या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये m - 11 राहतात इज इक्वल टू 0, म्हणून m इज इक्वल टू 0 किंवा m - 11 इज इक्वल टू 0. m इज इक्वल टू 0 किंवा m इज इक्वल टू 11. म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची 0 आणि 11 ही मुळे आहेत किंवा अवयव आहेत.